तर चला पहा, आपण पार्ट 2 मध्ये काय बघणार आहोत आता. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिले होते. स्वाध्याय 2.1 मधील किती गणित पाहिले होते आपण? 5 आहे ना. इंजिन तासाला किती पाणी फेकते तिथपर्यंत पाहिलं होतं. आता आपलं 6वं गणित चाललं. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण ते काय केले होते, 5च गणित त्या पहिल्या व्हिडिओमध्ये टाकले होते. पण आता चला आपण 6वं, 7वं आणि 8 आणि 9 हे गणित पाहणार आहोत. शांत बसा. तर चला पहा, आपण 5वं 6वं गणित पाहून घेऊ. तर कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. तर पहा, कोणतं कापड स्वस्त दरात आहे वरीलपैकी? चला आता पाहू आपण. तर पहा, आपल्याला हे काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कापडाचे वेगवेगळे प्रकार आणि ते किती कोणतं कापड सगळ्यात स्वस्त आहे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक ह्याला भागून पाहावं लागेल आता. तर पहा, पहिलं ऑप्शन आहे. तर पहा, 23ला आपण कितीने भागू? 460ला 23ने भागू. परत इथं दुसरं ऑप्शन आहे, आपण बघू ते किती आहे. 38 भागिले 912 आणि तर पहा आता 23ला आपण भागणार आहोत. 23 दोन्ही किती होतात? 23 20 460 होतात. पहा, 23 20 460 म्हणून 20 रुपये मीटर पडलं. आता हे 38चं आहे. तर 38 दोन्ही किती होतात? 38 दोन्ही 76. तर बघा, 1मधून 6 जात नाही म्हणून इथं 1 आला. तर 11 झाले. 11मधून 6 गेले, खाली राहिले 5 आणि इथं राहिले होते 8मधून 7 गेले, खाली राहिला 1 आणि वरून आला 2चा. तर पहा, 38 चोक 152 म्हणून हे कापड किती पडलंय? 24 रुपये मीटर. आता पहा खाली. तर खाली पाहू आता आपण ऑप्शन तिसरा. 15 गुणिले 375. तर पहा, 15 गुणिले 375. तर पहा, 15 दोन्ही 30. तर खाली राहिले 7, वरून आले 5 आणि 15 पाची 75 म्हणून हे कापड किती पडलंय? 25 रुपये मीटर. आता दुसरं ऑप्शन पाहूया आपण. 18 गुणिले 396. पहा आता 18 दोन्ही किती झाले? 36. तर पहा, 29 9मधून 6 गेले, खाली राहिले 3 3मधून 3 गेला 0 वरून आले आणि 18 दोन्ही परत 36 म्हणून पहा, सगळ्यात स्वस्त कापड कोणतं आहे? हे 25 आहे, 22 आहे, 24 आहे आणि हे 20. म्हणून आपला ऑप्शन नंबर पहा, पहिलं ऑप्शन नंबर आहे पहा, पहिला हा सगळ्यात स्वस्त कापड आहे. किती? 23 रुपये मीटरवालं. 23 रुपये मीटरवालं कापड सगळ्यात स्वस्त आहे. तर पहा, 7वं गणित आहे. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती पैसे मिळतात? पहा, आता विनय दररोज किती तास काम करतो? 3 तास. पहा, आता खाली आपण हे गणित सोडून घेणार आहोत. इथे विनय दररोज किती तास काम करतो? हां, पहा, आता विनय काय करतो? विनय दररोज 3 तास काम करतो. 3 तास. ठीक आहे, 3 तास काम करतो. तर सतत 15 दिवस काम केलं त्याने. किती? 15 दिवस. सतत त्याने किती? 15 दिवस काम केल्याबद्दल त्याला किती पैसे भेटले? मग 1125 रुपये भेटले. तर मग आता पहा, तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती पैसे मिळाले? ठीक आहे, आता बघा, तो 15 दिवस काम केला आणि प्रत्येक दिवस तो 3 तास काम करतो. प्रत्येक दिवस तो 3 तास काम करतो आणि 15 दिवस त्यांनी काम केलं म्हणून 15 गुणिले 3 बरोबर किती झाले? 45. आणि पहा, मग आता आपल्याला 45 भागिले 1125. तर पहा, 45 दोन्ही किती झाले? 90. आता 112 मधून 90 गेले, खाली किती राहिले? किती राहिले? बघा, इथं 2 मधून 0 गेले, खाली राहिले 2 आणि 11 मधून 9 गेले, खाली राहिले 2 वरून आला 5चा. तर पहा, आता 225 झाले आणि 45 5 225
तर पहा आता 5 मधून 5 गेला 0, 2 मधून 2 गेला 0 आणि 2 मधून 2 गेला 0. म्हणून पहा आता त्याला मग किती भेटले, तासाला किती रुपये भेटले मग त्याला 25 रुपये तासाला, 25 रुपये तासाला 25 रुपये भेटले. तर पहा हे गणित कोणतं होतं, 7वा, हे विनयचं गणित होतं. पहा लक्ष द्या इकडे, विनय रोज 3 तास काम करतो, तर आपलं ऑप्शन किती आलं 25, डी हे ऑप्शन आलं. पहा आता 8वं गणित आहे. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले होते. शुक्रवारी 53 लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून 2 या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. तर चला आपण पाहू. शुक्रवारी 8वं गणित आहे. शुक्रवारी किती बघायला गेले होते 1250, पण शनिवारी किती गेले 53. शनिवारी काय झालं याच्या 53 गेले, म्हणून 12 गुणिले किती होईल 1250 गुणिले 3, 300. हा. तर पहा आता 3 किती येईल 3 0 जा 3750. हा किती येईल 3750. चला आपण इथं करूनच पाहू ना. 1250 गुणिले 3, 3 0 जा 0, 3 5 15, 15 15 5चा हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3 बरोबर ना. 3 0 0, 3 5 15, 15 5चा हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3 बरोबर. तर मग पहा किती लोक गेले मग शनिवारी बघायला, किती गेले 3750. आता बघा शनिवारचे 53 लोक आणि शुक्रवारचे 1250 पण आपल्याला त्यात घ्यायचे आहेत, कारण दोन्ही मिळून सांगितले आपल्याला. गणितामध्ये काय सांगितलंय पहा 2 दिवसात दोन्ही मिळून किती गेले. म्हणून पहा आता आपण काय करणार, यांची बेरीज करूया. 0 ला 0, 5 आणि 5 10, 10 ला 0चा हातचा आला 1, 7 आणि 1 8, 9 10, 10 ला 0चा हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. म्हणून पहा आपला ऑप्शन आलेला आहे 5000. किती लोक गेलेली आहेत 5000. शुक्रवारी 1250 आणि शुक्रवारच्या 53 शनिवारी गेले होते आणि ते सगळं मिळून किती गेलेत मग आता 5000 लोक गेलेले आहेत. तर पहा या 2.1 मधील हे आता आपण सगळं गणित सोडलेले आहेत. आता हे लास्टचं गणित उरलेलं आपल्याला शेवटचं. 2 संख्याची बेरीज, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 3,45,000 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,100 ने मोठी असेल तर ती मोठी संख्या कोणती. पाय सेम गणित कसं आहे, चौथ्या गणिताप्रमाणे आपलं गणित आहे बघा. चौथं गणित आपण जसं केलं तसंच हे शेवटचं गणित आहे. तर चला आपण करूया. तर पहा इथं पण काय दिलेलं आपल्याला 2 संख्येची बेरीज, म्हणून आपण काय करू 2 संख्या x मानू. x प्लस x बरोबर x, थांबा, x प्लस x. आता हे 2 संख्येची बेरीज आहे आणि एक संख्या कितीने मोठी आहे, 16,1600 ने मोठी आहे. पहा आता एकक दशक शतक हजार आणि 10,000 16,1600 ने. पहा आता पहिलं 1600 लिहून घेऊ आपण. 16,000 16 ने मोठी आहे, 16,000 16 ने मोठी आहे, 16,000 ने. एकक दशक शतक हजार आणि 10,000 16,000 ने मोठी. ठीक आहे. आता पहा म्हणून आपण काय करायचं आहे 16,016 लिहून घेतले. हां पहा मग आता x प्लस x अधिक 16,016 बरोबर. बघा 2 संख्येची बेरीज आणि एक संख्या मोठी कितीने 16,016 ने मोठी आहे आणि त्यांची बेरीज किती येते आहे, शांत बसा. तर त्यांची बेरीज येते 3,45,678. पहा आता इथं बेरीज होती तर इथं त्यांची काय होईल वजाबाकी, म्हणून 2x बरोबर 2x बरोबर किती येईल मग आता 2x बरोबर 3,45,678 वजा 1,616. तर पहा 8 मधून 6 गेले खाली राहिले 2, 7 मधून 1 गेला खाली राहिले 1 राहिला.
7मधून 1 गेले, खाली राहिले 6. 6मधून 0 गेले, खाली राहिले 6. 5मधून 6 जात नाही, तिथे आले. 15मधून 6 गेले, खाली राहिले 9. आता इथं 3 होते, 3मधून 1 गेला, खाली राहिले 2 आणि वरून 3चा जशाल तसाच. तर पहा मग आपल्याला हे आन्सर भेटलेला आहे 3,29,662. तर मग आता इथं काय होतं 2x बरोबर. तर आता आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून इथं एक्स राहील आणि इथं काय होईल 3,29,662 भागिले 2 होईल. पहा आता बे खाली किती उरले 3 होते, 1 उरला. मग बे सख 12, परत बे चोक 8, खाली 1 उरला. बे 8 16 आणि बे त्रिक 6 आणि बे 1 बे. म्हणून आपल्याला आन्सर काय भेटलेला आहे x बरोबर 1,64,831. आणि आता त्यात आपल्याला काय करायचं, ही संख्या भेटली आपल्याला, जी संख्या मोठी होती ती संख्या भेटली, पण ती कितीने मोठी आहे आता 16,1600नी. आणि आता आपल्याला याची बेरीज करायची 16,1600ची बेरीज. तर करून घ्या बेरीज. बघा हा एक, तर इथंच करू आपण बेरीज एका बाजूला. 1,64,831 अधिक 16,1600 16,016. 6 आणि 1 किती, 6 आणि 1 7, 3 आणि 1 4, 8ला 8चा 6 आणि 4 10, 10 शिला 0चा हातचा आला 1, 1 आणि 6 7 आणि 1 8 आणि हा 1. तर पहा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,80,847. तर ती मोठी संख्या कोणची आहे 1,80,847. तर पहा ती आपण ऑप्शनमध्ये पाहूया. हे पहा 1,80,847 ऑप्शन नंबर सी. तर पहा आपली पूर्ण 2.1 ही आपण 2 पार्टमध्ये बघितलेली आहे. तरी पण पहा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेवटचं गणित पाहून घ्या. व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब करा. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.